हॅलो एव्हरीवन, स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन ब्लॉगमध्ये. आणि आज सकाळ झाली आहे, मस्त सकाळ झाली आहे. स्कायूचा इकडे नाश्ता चाललाय. स्कायू तू काय खातोय? ओट्स. ओट्स खातोय. ओट्स इकडे इकडे. हा थांब. हाय गाईज, तू बोललासच नाही. हाय गाईज, गुड मॉर्निंग. स्कायू तू गरबा खेळणार ना? खेळणार बोलतो, खेळणार. कसं असा गरबा खेळणार. सुवर्णा पण रेडी आहे गरबा खेळायला. बघा आज येल्लो घातले तिने. तुम्हाला नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा सर्वांना. हो, नवरात्रीच्या तुम्हा सगळ्यांना खूप 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 शुभेच्छा. आजचा कलर आहे पिवळा. स्कायू आणि सुवर्णाने तेच केलंय. माझ्याकडे अनफॉर्च्युनेटली पिवळा कलर नाहीये. बघा, अरे तू मांडीवर आता नाही राहत बेबी, मोठा झाला तू. तर असा हा मांडीवर राहायचा प्रयत्न करतोय. चल चल. माझं आहे ऑफिस. मी आज जाईन ऑफिसला, कारण मला हा स्कायू घरी काम करायला देत नाही. मी बसलो तो गपचूप येतो आणि जाऊन कुठलं पण बटन दाबतो. मग त्यामुळे आणि मोस्ट ऑफ ऑल पॉवरचंच बटन दाबतो. आणि आजकाल त्याचं जास्त चाललंय. आधी तरी नाही म्हटलं तर तो गप्प बसायचा, आता तो जबरदस्त. त्यामुळे मला स्कायू चाहताही नहीं है कि मैं घर पे काम करूं, म्हणून मला जावं लागतंय. नाही तर आम्हाला ऑफिस वर्क फ्रॉम होम आहे. ऑफिसमध्ये कोणीच नसतं. जाऊन म्हणजे कोण नसतं, आपापलं काम करून घरी यायचं असतं आणि पूर्ण बेरिकामीच असतो. मी एकटाच बसतो. असं आहे. कधी जमलं तर मी शूट करून दाखवेन तुम्हाला. म्हणजे मी पूर्ण ऑफिसमध्ये कसा एकटाच असतो आणि दाखवेन. बोर व्हायला होतं, पण कसं आता काय करणार, काम करायला देत नाही पिल्लू. पिल्लूला एकदा शाळेत टाकलं ना, मग पिल्लू एकदम हे होणार. टाकणार आता त्याला दिवाळी नंतर. ए पिल्लू. तर फायनली पावसाने पण उघडीप घेतलेली आहे. गेलाय तो. खूप पाऊस पडला, परतीचा पाऊस. आणि खूप म्हणजे असा पडला की त्यांनी 26 जुलैची आठवण करून दिली खूप ठिकाणी. अच्छा लगा. आमच्या इकडे म्हणजे जोगेश्वरीमध्ये जिथे मी राहतो, न्यू श्यामनगरमध्ये, तिथे कधीही पाणी असं तुंबलेलं मी अजूनपर्यंत बघितलं नाही. कारण आम्ही जरा उंचावरती राहतो, त्यामुळे पाणी कधीच तुंबत नाही. पण आमच्या जे बाजूला आजूबाजूचा एरिया आहे, जिथे उतरण आहे, तिथे पण सहसा पाणी नसतं. जसं का गणेश मंदिर, तलाव, आणि तिथे लिटरली एक एक कार बुडेल इतकं पाणी होतं. मेघवाडी जो एरिया, तिथे थोडंफार पाणी साचतं, तिथे पण पूर्ण पाणी साचलेलं. म्हणजे हे मला वाटतं एक रिडेव्हलप चालू आहे ना, खूप साऱ्या बिल्डिंग्स आणि SRA सगळ्या बिल्डिंग्स होत आहेत, झोपडपट्टी काढून सगळ्या. तर ह्यांनी ड्रेनेज किंवा ते लाईट्स असतात गटाराचे, काय माहीत काय केलं. पण आधी नव्हतं असं. आता अचानक पाणी इकडे जिथे नव्हतं तिकडे पण तुंबायला लागलं आहे. काय म्हणणार, विकास. असं ते. तर आता जाईन मी थोड्या वेळाने हे. आणि डाएट. तर मी आजपासून चालू केलेला आहे डाएट. तर सुवर्णा मला पूर्ण लीड सुवर्णा घेते, ती सांगणार तसं करायचं. तर तिने खूप वेळा आधी केले आणि तिला हे होतं, ऑलवेज तिचा इफेक्ट पडतो. तर तसं आहे. म्हणून मी ऑफिसमध्ये पण जेवणार नाही, घरी आहे. बघू, आमचं जर दोघांचं चांगलं वर्कआउट झालं आणि समजा आम्ही चांगले केजीस कमी केले तर डेफिनेटली आम्ही तुम्हाला डाएट शेअर करू. सुवर्णाच करेल. तिला सांगितलं आहे मी. म्हणजे जर झालं, तिचं तर झालं, मी बघितलं तिला ऑलमोस्ट चांगलं वर्क करत आहे. तर मी म्हटलं चला आपण पण ट्राय करूया, लेट्स गिव्ह अ ट्राय. पण डॉक्टरने ऑलरेडी सांगितलं ओव्हरवेट आहे. त्यामुळे आता आणि बसून बसून काम ना, त्यामुळे जास्त पोट सुटलं आणि जास्त जरा वजन वाढलं. तर बघूया, नवरात्रीचा पहिला दिवस आणि पहिल्या दिवसापासून डाएट चालू. 9 दिवस करेन मी. म्हणजे तसं चालूच ठेवणार, पण श्री गणेशा नवरात्रीच्या पहिल्या दिवसापासून करतोय. जय माता दी. होईल, कारण आधी पण मी केलेलं एकदा आणि 7 दिवस केलेलं मी आणि माझं 86 वरून ऑलमोस्ट 77-78 वरती आलेलो. हां, 9 काप्स डाएट होता. बट त्याच्यामध्ये मी चालायचो 15 किलोमीटर मी चालायचो दिवसातून आणि 15-20 किलोमीटर चालायचो. त्यामुळे डाएट पण होता आणि माझा वॉक पण तेवढा होता.
म्हणून ते शक्य झालं. पण तेव्हा ऑफिस वेगळं होतं आणि रुटीन वेगळा होता. आता माझं ऑफिस वेगळं आहे आणि त्यामुळे चालायला मिळत नाही म्हणून. आणि स्कायू पण असतो, हां, त्याला पण वेळ द्यावा लागतो, त्याला फिरायला घेऊन जावं लागतं. आणि आधी कसं तेव्हा स्कायू नव्हता ना, हां तेव्हा स्कायू नव्हता जेव्हा मी वजन कमी केलेलं, तर आम्ही सुवर्ण आणि आम्ही दोघंच होतो. त्यामुळे कसं चालून मस्तपैकी यायचो. इवन आम्ही दोघं सकाळी 5 वाजता जॉगिंगला जायचो सकाळी. किती डेली मॉर्निंगला आमच्याकडे जवळपास मस्त गार्डन्स आहेत, त्यामुळे डेली 5ला जायचो, मस्त जॉगिंग करून यायचो आणि मग नंतर आपल्या कामाला. असं मजा यायची. ती लाईफ मिस करतो. म्हणजे अजून पण जायला काही नाही, पण हां हा एकटा राहतो आणि प्लस झोप नाही होत. म्हणजे 12ला जरी झोपलो आपण तरी पण सकाळी 5ला मी पाण्यासाठी उठतो. आणि कसं एकदा मग परत झोप गेली मग ती गेली, मग परत नाही ना दुपारी पण झोपायला नाही, झोप कंप्लीट नाही होत. आपल्याला लवकर झोपायला पाहिजे, तर मग हे सगळं शक्य आहे. आता हो थोडंफार बघूया, थोडेफार प्लॅन्स आहेत, आम्ही सांगूच ह्या महिन्यामध्ये. हा महिना खूप 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 एक्सायटेड आहे आणि काही वेगळी सुरुवात असेल आमच्यासाठी, ते तुम्हाला कळेलच, आम्ही सांगूच आमच्या डेली व्लॉगमधून. ओके, तर असेच एक स्टे ट्यून. आज मी तरी ऑफिसला जाईन, पण सुवर्णाला व्लॉगचा कारभार मी तिच्या हातात दिला आहे की तू बघ, आज तुला जे काही करायचं ते तू सांग. ओके ठीक आहे, चला स्टे ट्यून, भेटू आपण. बाय. आला आहे सिनू खेळायला इथे. ए हनुमान ना, जय हनुमान. जय हनुमान. ए त्याला कार दाखव, कार दे. आणि एकदम गुणी बाळासारखे खेळतायत बघा. कार ए डोक्याला लागेल, नीट खड्या ठेव, बेबीला लागेल ना. त्याला ब्लू वाली पण कार दाखव. हेलिकॉप्टर कुठे आहे? हा ब्लू. हा काय पाहिजे? थांब तोंडात नाही टाकायचं. सिनू वॉटर घे. वॉटर पी. नको वॉटर. अच्छा, मस्त दोघं भाऊ खेळतायत. हा शेअरिंग हा द्यायचं. ओके टॉयस. हा दे. जय हनुमान. बोल जय हनुमान. नाईस. पॉप इट. डोरा पाहिजे तुला? डोरा. हा व्हेरी गुड. नाईस. डान्स कसा करतो तू? डिंक नाचो डोरा. हा दे शिनूला दे. अरे थांब. नो झगडा बाऊकी में, नो झगडा. सो आता वाजले 3:30 आणि स्कायू काही झोपायचं नाव नाही घेते. आणि अभि गेल्या ऑफिसमध्ये. सो मी आणि स्कायूच आहे आज घरी. तर मग आता मी त्याला झोपवते, बिकॉज तो आता झोपला नाही तर मग लेट झोपणार आणि लेट उठणार आणि रात्री लेट झोपणार आणि डॅडीला झोपून नाही देणार. आज डॅडी खूप थकले असतील ना स्कायू? सो चला मी त्याला झोपवते आणि तुम्हाला थोडा वेळात मिळते. हॅलो एव्हरीवन. तर आता आलेलो आहे मी घरी. अद्वैत लपलाय. अरे मी ब्लॉग हे करत होतो, शूटिंग. हा चल आत मी कडी लावून ये. चल मी आलो घरी आणि स्कायू लपला. अच्छा स्कायू लपलाय बघा. काय याचं लपणं बघितलं. मी आलो आज खूप लवकर आलो, पण आज खूप थकल्यासारखं झालं ऑफिस करून. त्यामुळे नवरात्रीला जायला, गरबा खेळायला जायचं. म्हणजे ते 9-10ला बंद होतं ना, 9:30-10ला. आज नव्हताच.
अरे असो, ते छोटी मुलं खेळतात, लहान मुलं, आणि लवकर बंद करतात. नंतर नंतर चालू होईल 11 पर्यंत, मग 12 पर्यंत. काय नाही, आता बघायला पाहिजे. गरबा आहे की आपल्या इथे गरबा पण आहे, दांडिया पण आहे. हो, स्कायू इथे 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 इथे. ओ स्कायू आता भेटल्या बघा फेकला बाहेर. मला वाटलं तो बाहेर टाकेल की काय म्हणून बघत होतो. नुसता मस्ती चालली होती, नुसता मस्ती. ग्रीन पडशीला स्काय. तर अशी आमची चालले आज. खूप बिझी डे गेला, खूप बिझी डे माझ्यासाठी तरी. ए स्कायू असं नाही करायचं, वेळू लागेल ना. नुसता हंडी गेली तरी. अच्छा काय रे. हा तर आता असं झालंय, माझे जाता पण आलं नाही गरबा बघायला किंवा काहीच. तुझ्यासाठी डॅडीने हे आणले ना, कुकीज आणली ना डॅडीने. कुकीज आणलेली त्याच्यासाठी. मला बोलत होतं 3 कुकीज घेऊन ये ऑफिस मधून येताना, आणि दिलं तर एक, ते पण अर्धच खाल्लंय तिथे. आता मी पूर्ण बॉक्स आणलाय, आता काय करायचंय. दर दिवशी मी विचार केला 1 कुकी आणेन ऑफिसवरून येताना, तर पहिलीच खाल्ली नाही त्याने. अच्छा 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 अच्छा, असू शकतं मग. तर आज खूप म्हणजे खूप हेक्टिक केला दिवस आज माझा. तर मी आलो नंतर, तरी लवकर आलो. म्हटलं स्कायवेला घेऊन कुठेतरी जाईल गरबा किंवा जवळपास, पण नाही जाता आलं. आता परत मला कामावरती थोडंफार बसायचं अर्धा-1 तास. ते कामं केल्यानंतर मग आम्ही फायनली झोपू. तोपर्यंत माझं आणि सुवर्णाचं जेवण झालंच आहे. फक्त स्कायूचं आता जेवण आहे. स्कायूचं झालं की मग आज लवकर केलं सगळं झोपायचं, पण माझ्या कामावरती आहे ना, ते झालं ना, मग ठीक आहे. तर असं आहे. तुम्हाला सगळ्यांना नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा. पहिली रात्र होती आपली नवरात्रामधली. पांढरा कलर ना, उद्या हिरवा. आज येलो होता ना, आज येल्लो होता ना. सकाळी बोलला पण तू सर्वांना. हा येल्लो होता. नाही अरे तू घातलायस, पण आमच्या ऑफिस मध्ये पण सगळे येल्लो. आता हिरवा. बघूया, माझ्याकडे जेवढे कलर आहेत तेवढे मी ट्राय करेन. तर काय करणार, बघूया. मला आत्तापासूनच झोप यायला लागली, एवढ्या जांभळ्यात येतोय मी, काय सांगू. खूप असं एकदम डोळे. मोबाईलला तर हात लावायला भेटतच नाही. आज गॅस गेला आमचा. सिलेंडर गॅस बोलतोय, सिलेंडर गेला. आणि लास्ट मोमेंटला कुणाकडेच सिलेंडर नाही. काय करणार मग. आता आमच्या समोरचे एक आहेत, त्यांच्याकडून एकच सिलेंडर आहे. मग त्यांच्याकडून एक सिलेंडर त्यांना बोला आज द्या, आम्ही उद्या तुम्हाला देतो. मी आज बुक करेन, उद्याच करेन, आणि त्यांना रिटर्न करेन. इकडे चाळीत राहिल्याचा एक हा फायदा आहे की तुम्हाला म्हणजे कोण ना कोणतरी उपयोगाला येतं. कुणाकडे ना कुणाकडे गॅस असतो ना, सिलेंडर, मग ती लोक देतात संपलेला. तर आता आज आमच्याकडे जायला मी शुभमकडे गेलो, त्यांच्याकडे ऑलरेडी त्यांनी काल लावला. इवन सिद्धीकडे पण ना. मग समोरचे आहेत आमच्या जे सलूनचं दुकान आहे, त्यांनी आम्हाला दिला. तर थँक्यू. त्यांना परत उद्या द्यायचं आहे त्या एक भरलेला सिलेंडर. तर असं सुवर्णाचा मला फोनवर फोन. म्हटलं अरे मीटिंगमध्ये मी कसा उचलू फोन तुझा. आणि तिने मला वाटतं नेमकं चहा बनवायला टाकलेलंच ना तेव्हा. आणि चहा ठेवलेला तिने, आणि तितक्यात गेला, तितक्यात सिलेंडर गेला, आणि मग परत चिडचिड 2 असं झालं.
ते पण तो रोडवर येतो बघ एक चायवाला, 5 रुपये चाय, चांगला होता त्या दिवशी. पण मी साखर कमी, पण आम्ही साखर जास्त, त्यांच्यात साखर खूप असते, दुधाची आणि साखर. बरोबर. तर ठीक आहे. परत आम्हाला आता मी जर नेता आलं स्कायूला तर नक्की दाखवेन. स्कायू जो गरबा खेळतो दांडिया रास, गेल्या वेळी तो चालायचा, आम्ही त्याला चालवायचो पूर्ण गरब्यामधून काठी घेऊन. छोटासा होता. आहेत माझ्याकडे आहेत खूप साऱ्या क्लिप त्याच्या स्कायूच्या. तर मजा यायची खूप. अरे खूप जांभळ्या येतात. हा, आता झोपायला गेलो ना मग नाही झोप नाही येणार, म्हणजे सवय झाली. तर चला परत आपण भेटू उद्याच्या व्लॉग मध्ये. ओके चला बाय करा. बाय गाय. स्कायू बाय. आदू अरे असं नाही. अरे रे 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 रे. चला बाय. काय